हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. तुमचा दिवस अगदी बेस्ट आणि मस्त जाऊ दे. आज आहे गुरुवार, मार्गशीर्षमधला तिसरा गुरुवार आहे. पुढच्या गुरुवारी सांगता होते, उद्यापन होते, पण पुढच्या गुरुवारी काही अडचणीमुळे मी ह्याच गुरुवारी उद्यापन करते आहे आणि त्याचीच माझी तयारी सुरू आहे. मांडले तरी व्रत पूर्ण. आता दरवेळी मी काय करायचे की मुलींना जेवायला बोलवायचे, पण दरवेळी मी असं ऑब्झर्व केलं की मुली नीट जेवत नाहीत, कारण आपण एकतर कुमारिकांना बोलवतो आणि प्रॉपर खातच नाहीत मुली. आणि मला ते कुठेतरी मनाला लागून राहायचं की मुली जेवत नाही आहेत नीट, आणि ते बरोबर नव्हतं वाटत. मग विचार केला की असंच कधीतरी बोलूयात त्यांना, मस्तपैकी छान काहीतरी खायला वगैरे त्यांच्या आवडीचं, आणि मग करून मग त्यांना हे करूया. म्हणून मग ह्या वेळेला असं काही नाही ठेवलं, डायरेक्ट मी माझ्या इथे ज्या राहतात त्यांना सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि मग एक मान म्हणून द्यायचं म्हणून मी ब्लाऊज पीस आणलेत, मे बी आवडतील त्यांना. आणि आता सचिन आज नाही आहेत, कारण ते मागच्या आठवड्यात दिल्लीला गेले होते, ते लॉन्च होते म्हणून आले, 2 दिवस थांबले, परत आज पुण्याला गेलेत. आता ते येतील 4-5 दिवसाने. तर मग ते तरी आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार नाहीत तुम्हाला. बाबा आहेत, आरव आहे, आरव ट्युशनला गेला, बाबा त्याला आणायला गेलेले आहेत. आणि माझं चाललं आहे आता बघू. आणि मागच्या 3-4-5-6 दिवसामध्ये मी व्हिडिओज टाकलाच नाही, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण ब्लॉग बनवलाच नाही आहे म्हणून. तर म्हटलं चला आज ब्लॉग बनवूयात आणि बघू काय काय शेअर करता येते. होप्स तुम्हाला आवडेल. आणि एक गोष्ट की ब्लॉग आपण जेव्हा कमेंट सेक्शन ओपन करतो ना, लाईक जेव्हा करतो, लाईक केल्यानंतर ना कमेंट सेक्शनमध्ये हाईप म्हणून एक तुम्हाला ऑप्शन येईल, तर तो हाईप क्लिक केलात ना तर भारी वाटेल मला अजून, आणि छान वाटेल, आणि मी अजून व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा होईल. तर त्याच्यासाठी नक्की करा हाईपचं बटन, म्हणजे ते व्हिडिओज अजून लोकांपर्यंत जातात त्याच्यासाठी. तर मग चला आता आपण तयारी करूयात. पहिल्यांदा तर मला थोडंसं साफसफाई करून घ्यायची आहे, म्हणजे नॉर्मली झालेली आहे, पण तरीसुद्धा आज झाडू नाही मारू शकत आपण, म्हणून मग फरशी लादी जरा पुसून घेते आणि बाकी थोडंफार आवरते, कारण हे सगळं आता इकडं तिकडं पसरलेलं आहे पूर्ण. आणि वरती पण सुकलेले कपडे पण काढायचे, संध्याकाळचं जे काय रुटीन आहे ते करायचं आहे माझं. तर ते आवरून मग मी डायरेक्ट तयार होऊन भेटते तुम्हाला. मी तयार झाले, आणि ही जी साडी होती तर ही मी लग्नात नेसणार होते एका कार्यक्रमाला, पण ते झालं नाही माझ्याकडून. ही आहे प्युअर बनारसी हँडलूम टिश्यू सिल्क साडी, आणि ही थोडीशी कॉस्टली जाते, पण बनारसीमधले सगळेच पॅटर्न मी दाखवते, कारण फक्त बनारसी शालू किंवा बनारसी जॉर्जेट शिफॉन ह्याच साड्या सगळ्यांना अजूनपर्यंत माहिती आहेत. बाकी काही जणांना माहिती असते की बनारसी टिश्यूसुद्धा साडी खूप छान येते, अगदी चापून चोपून बसते. जर तुम्ही बघत असाल खूप मस्त दिसते साडी, आणि याचे फोटोज पण मी इंस्टाग्रामवरती टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे मी गळ्यातले जे घातलं आहे ना, तर हे मिंत्रावरून एक रुबन्स म्हणून एक आहे ब्रँड, तर तिथून आहे, आणि खूप सुंदर आहे. गळ्यातलं यातले 3 माझ्याकडे आलेले आहेत, आणि हे कानातले बघा खूप सुंदर आहे. तर हवं तर ह्या सगळ्या गोष्टींचे, म्हणजे जे जे कानातलं गळ्यातलं आहे किंवा मेकअपमधल्या काही गोष्टींचे प्रोडक्ट मी टॅग म्हणजे काही तो कोपऱ्यामध्ये साईडला ना प्रोडक्टचे फोटोज तुम्हाला दिसत असेल, त्यावरती क्लिक केलात ना की ते लिंक वगैरे ओपन होऊन जातील, आणि तुम्ही तिथून ऑनलाईन परचेस करू शकता. तर आता खाली जाते, वाजलेले आहेत 7:30. आता इथे पिंपल बरोबर इथं झालं. आरव मला विचारते मम्मी इथं कसं काय पिंपल आलं आहे तुला. तर आता जाते खाली. 8 वाजता बोलवले मी लेडीजना, आणि बाकी सगळ्या थोड्या गोष्टी ज्या आहेत त्या आवरते. चलो. मी सोडून अजून एका मैत्रिणीकडे सुद्धा आजच व्रताचं उद्यापन होतं, कारण काही जणींच्या अडचणी ह्या येतातच. तर त्यासाठी मग मी सगळ्यांना बोलवलं होतं. दरवेळेला काय होतं की शेवटच्या गुरुवारी उद्यापन असलं ना, ह्या सगळ्या इतक्या सुंदर तयार होतात, आणि आम्हा सगळ्यांची घोडदौड लागलेली असते, म्हणजे हिच्या घरी एकदा हिच्या घरी एकदा, कारण 16 आहेत आणि प्रत्येकीच्या घरी जावं लागते, आणि त्या दिवशी खूप धमाल होते. तर खूप मजा येते. पण सगळ्याजणी आल्या होत्या, जेवढ्या सगळ्यांना मी बोलवलं होतं, आणि रिझनही तसंच होतं.
आणि नेहमी म्हणजे मी इथे जेव्हापासून राहिले नाही सगळे लोक खूप मायाळू आहेत. म्हणजे ऐन टायमाला असं जास्त कधी आम्ही भेटणार नाही, पण एखादा कार्यक्रम असेल किंवा काही असेल ना तर खूप छान एकत्र होतो कार्यक्रम. तुम्ही बघितलं पण असाल, जे आमचं पूजा वगैरे होते किंवा अजून काही गोष्टी होतात, कधी कधी आम्ही गोष्टी प्लॅन करतो आणि एकत्र असं बसून काहीतरी गप्पा गोष्टी करायला लागले की खूप हसायला होतं. सगळ्याच जणी आपापल्या कामात व्यस्त असतात, सगळ्याच जणी जॉबला जातात, त्याच्यामुळे कधीतरीच अशी भेट होते. आणि मी तर दिवसभर घरात बसून असते, म्हणजेच घरातलं माझं जे काम असतं ते ऑनलाईन असू देत, यूट्यूबचं असू दे, प्रमोशनचं असू दे, ह्यामध्ये बिझी असते. त्यामुळे मलाच कधी कधी ओरडा मिळतो की धनश्री वहिनी तुम्ही दिसत नाही कुठे बाहेर म्हणून. कारण प्रश्न तसा जास्त येत नाही आरवला आणायला किंवा सोडायला, आणि मग बाकी काही काम असेल तर भाजीपाल्याचं एवढ्यासाठीच मी बाहेर जाते आणि मग गावी गेल्यानंतर फिरते. कारण सचिन नाही तेवढा वेळ नसतो, सॅटर्डे संडे सुट्टी असते, मग तेही निवांतपणा पाहिजे म्हणतात. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं फॅमिली ट्रिप फक्त आणि फक्त कुलदैवतला होते किंवा मग एखादं फार्म हाऊस किंवा मग एखादं उन्हाळ्यामध्ये सुट्टी अशा टाईपमध्ये होते. सो गुरुवार असा झाला आणि त्याच्यानंतर मी शनिवारी गेले होते निशाताईंच्याकडे. छोट्याशा बहिणीकडून गिफ्ट बघायला गेलं पगारातलं. वा, हे नाहीये माझ्याकडे, हे कुठे आहे माझ्याकडे? अरे काल बघितले ना स्टेटस वरती, ते सिमिलर नाही ते वेगळं आहे, ते रुबन्सचं नाही, रुबन्सचं नाही, ह्याच्यामध्ये काल तर फोटो फोटो मध्ये वरती घातलेलं. नाही ते रुबन्स आहे, ते वेगळं आहे, हे असं नाही. ते लंबगोल आहे, खूप सुंदर आहे कलर. आणि कसं का माहितीये, मी कॉन्ट्रास्ट वरती घालशील खूप सारे, रेड साडीवर पण जाणार, कुठल्या पण कॉन्ट्रास्ट वरती तू करशील कॉन्ट्रास्ट. आवडलं? खूप मस्त आणि अगदी नाजूक आहे. असं ते हे वगैरे हा, पाठीमागे हे हा. करून मस्त. हे असं आयुष्यात गिफ्ट भरपूर मिळतात. म्हणजे आत्ता तरी असं असतंच सडनली, आपण पाहिजे तर आवडीचं घेऊ शकतो एक गोष्ट, पण जेव्हा असं काहीतरी मिळते तेव्हा ते अजूनही वाटते. हिला वाटतं की कदाचित अगोदर माझ्याकडे आहे म्हणून उगाच घेतलं की काय, पण असं म्हणतात इथं मुंबईमध्ये आलं तर काल तुझ्या स्टेटसवर बघून ती नाराज झालेली थोडीशी, मग मी बोलली चेंज करायचं असेल तर करूया म्हणून. चेंज नाही करायचं. अरे मुंबईमध्ये आल्यानंतर मी नेहमी म्हणते की मला निशा त्यांच्यातली मोठी बहीण मिळाली आणि हिला आता भाची बिची म्हणू शकत नाही. लहान. आणि जेव्हा हिचा जॉब लागलेला तेव्हा मला आपसुकच डोळ्यात पाणी आलेलं त्यावेळी. Yes. पण मला असं झालेलं की कोणतरी आपलं असतं ना, रक्ताची नाती वेगळी आणि जी अशी मनाला जुळलेली नाती असतात त्याला आपण लई जपतोय कधी कधी, आणि ती कधीतरीच अशी जुळतात. आणि युट्यूबमुळेच आपले हे झालं हो. असतं. आणि युट्यूबमुळे मला अशी खूप माणसं मिळाली, जसे की एक दुबईची पण आहे, ती पण तिचं पण सांगेन नंतर मी. पण काही माणसं जे ते खूप जवळचे झाले, जसं ही फॅमिली पण आहे. म्हणून मी आज आली, ते मी मगापासून व्हिडिओज केला, आज आले. आता जायचं आहे मला लवकर, कारण बाबा गावी जाणार आहे. पण हे एक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी आणि भारी वाटलं. आणि भाऊ मम्मी केलेलं रव्याचा केक जो आरवसाठी केला होता, नाही, मोठा अजून आहे हा, छोटासा छोटंसं मिश्रण राहिलेलं ते केलं. आरवसाठी केलेला त्यांनी, अजून केलं. पण आरव पहिला येतो बोलला आणि नंतर त्याला क्रिकेटचं त्याची मॅच होती त्याच्यामुळे तो परत राहिला. आता तो म्हणतोय मम्मी मला खायला घेऊन ये. बंद कर सिटी 3 झालं. गरम गरम केक साठी अरे हिने लगेच मला इमोजी पाठवून रडते. अरे मम्मी नाही, मस्त वाटायला लागलंय बघ ना, छान दिसतंय. थोडा वेळ ताईंच्याकडे थांबून मग घरी आले, कारण बाबा गावी जाणार होते. बसलायस केला सांभाळ बाकीचं काही ह्यो सांभाळेल सगळ्यासनी. नाही खेळा मी बघत बसलाय. आज बाबा गेलेले आहेत गावी. मे महिन्यात गेले होते, त्याच्यानंतर मग ते काय गावी गेलेलेच नाहीत. आणि आता ताई ते तिकडे आहेत, अक्षय त्यांनी पण चाललेत. म्हटल्यानंतर म्हटलं तुम्ही पण जाऊन या जा, हवा पलट करून या जा. अरे बकलावा कुठे ठेवला? हां इकडे. हां, बकलावावरनं लक्षात आलं. लास्ट टाईमला मी ऑनलाईन बकलावा मागितला होता आणि माझी दुबईची जी मैत्रीण आहे, बहरीनच असं आहे वाटतं ना, तिथे ती राहते. आणि लास्ट टाईमला पण तिने माझ्यासाठी तिकडचे खजूर आणले होते. आणि आता ती त्याच वेळी म्हटली होती त्यांना, मी म्हटलं तिला, म्हणजे व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं माहिती आहे का, हे सेमच वाटते, म्हणजे एवढं काय हे वाटत नाही, वेगळं असं काही वाटत नाही. तर तिने त्यावेळी म्हटली होती अगं लोकलचं ते वेगळं, पण मेन जो बकलावा असतो तो दुबईचाच असतो, तर मी जेव्हा येईन तेव्हा तुझ्यासाठी घेऊन येईन. तर तिने माझ्यासाठी घेऊन आले आणि तिने वी फास्ट केले. इथे मुंबईमध्ये आली आहे ती आणि वी फास्ट केलं आहे तिनं. आणि हा आल्मंड बकलावा फिंगर्स असा आहे. बाकी अस्सफुला असंच आहे सगळं, काय काय लिहिलं ते काय लक्षात येणार नाही आपल्याला. आणि बघू मी आता, हे नो ॲडेड शुगर विथ स्वीटनर्स असं आहे, हाय फायबर्स. आता हे काढून बघते. हे तर नाव काय दिलं आहे, सिन्स 1919.
सदादीन. असं काहीतरी असेल, SAADEDDIN 3.5 असं काहीतरी आहे. तर मी काढून बघूयात काय आहे नेमका दुबईचा बकलावा. इकडे ये रे. आरव आणि मी दोघेही आलो RCTला, कारण आरवला गोजो घ्यायचा होता नाही रे, गोजो की कोजो घ्यायचा होता. आणि आज तसंही बाबा नाही आहेत, बाबा पण गावी गेले, सचिन पण संध्याकाळी येणार आहेत. आज रात्री येतो बोलतो आपण, काय उद्या सकाळी बहुतेक आज रात्री येतील. तर मग गोजो घ्यायला चालू आहे. मिळालं ओबेटी. इथं नाही आहे रे ते, इथं कुठं दिसले तुला? अरे नाही आहे इथे, इकडून चल. अरे नाही आहे ते, अरे नाही बघूया तरी. शिंचान आहे. हा हे बघ, हे बघ तुला पाहिजे होतं हेच वालं ना. मग ते बघ तिकडे आहेत अजून. अरे मार्केट बघितले पण आरोचं गोजो गोगो गोकू काय मिळालेलं नाहीये. मी बोलतोय वरच्या फ्लोअर वरती आहे माझा एकदा ऐक. वरती हा वरच्या फ्लोअर वरती फूड कोर्ट आहे, दुसरं नाहीये काय. फूड कोर्ट पण आहे आणि तिथून एक रस्ता जातो. बघूया चल वरती जाऊया, मग खाऊन घेऊया अगोदर. आत्ता घरी आलोय, वाजलेत 5 आणि आज मॉलमध्ये एवढी गर्दी होती, आम्हाला खायला बसताना सुद्धा जागा मिळत नव्हती. तर अनायसे भेटली आणि तिथे सबस्क्रायबरसुद्धा भेटले. आरवला गोकूचं ॲक्शन फिगर पाहिजे होतं, पण तिथे मॉलमध्ये ते 1400 की 1500ला होतं आणि सेम ॲमेझॉनवरती 500 की 600ला होतं. सर त्याने एक डील केली माझ्याशी. 1000 रुपयामध्ये त्याने 2 ॲक्शन फिगर माझ्याकडून ॲमेझॉनवरून मागवून घेतले. मस्तवाला मागवले. आता आले घरी, मी 2 कोट सेट घेऊन आले. वेस्ट साईड जो ब्रँड आहे तिथे ॲमेझॉनमध्ये नाही RCTमध्ये, तर तिथले 2 कॉर्ड सेट मी घेऊन आले. आणि तुम्हाला जर ते हवे असतील, आता मी घालून दाखवतेच, जर ते हवे असतील तर तुम्ही वेस्ट साईडच्या वेबसाईटवरती चेक करू शकता किंवा मग तुमच्या तिथं जवळ कुठे वेस्ट साईडचं हे असेल तर जाऊ शकता. कारण आता तिथं डिस्काउंटसुद्धा सुरू आहे. म्हणजे काही जर आवाज कमी कर, काही अमाऊंट झाल्यानंतर म्हणजे 6000 झाल्यानंतर काहीतरी 10% डिस्काउंट असं होतं, 10,000 झाल्यानंतर वेगळं, म्हणजे प्रत्येकाच्या नंबरवरती डिपेंड होतं. तर असंही आहे, तर चेकआउट करू शकता. चला तर बघूया ते कसे दिसतात, कारण मी तिथे ट्रायल रूममध्ये सुद्धा गेले नाही, एवढी रांग होती. त्यांना म्हटलं एक्सचेंज होऊ शकतं का, तर घरी बघून आता, कारण इथं जवळ RCT त्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही. मग इथे बघून जर झालंच काही इश्यू तर मग काय 30 दिवसांच्या व्हिडिओ एंड करण्याची वेळ आलेली आहे. आणि आज आहे सोमवार. 1 मिनिट, झाडांना पाणी घालायचं आहे. आता आवरलं आहे माझं सगळं. घरी कोणीही नसलं म्हणजे सवय असते आपल्याला आपल्या लोकांची, आणि घरी जेव्हा सगळी असं निवांत असतं ना, घर असं खायला उठल्यासारखं वाटतं. म्हणजे जेवणसुद्धा जात नाही. गेले 2-3 दिवस तरी ना, म्हणजे बाबा गेल्यानंतर गावी म्हणजे आरवल्याने मला ते जेवण पण जात नाही आहे नीट. असं म्हणजे एकत्र बसून जेवायची सवय. आम्ही दररोज दुपारी मी बाबा आरव एकत्र बसून जेवतो, रात्रीचं मी बाबा आरव सचिन चौघही एकत्र बसून जेवतो. आणि ती सवय लागली. आणि एखादा जरी माणूस घरात नसेल तरी ते चुकल्यासारखं वाटतं, जेवणही नीट जात नाही आणि खावंसं पण वाटत नाही, असं होतं. तर मग हे असं. आणि मला ना छान नथ रिसीव झालेले आहेत, खूप सुंदर नथ आहेत प्रेसच्या. आणि त्याचं इन्स्टा पेज मी तुम्हाला टॅग करून देईन. ॲक्च्युली मला इन्स्टाला कोलॅबोरेशनसाठी त्या आलेल्या आहेत, पण मला त्या इतक्या सुंदर आहेत ना, तर माझ्या यूट्यूबचं खूप सारा ऑडियन्स इन्स्टावरती नाही आहे, तर त्यांच्यासाठी मी ते दाखवते. खूप सुंदर आहेत ना, खूप म्हणजे प्रचंड. मी सुंदर नसत्यानं तर त्या दाखवल्याच नसत्या. चंद्रकोर कन्या म्हणून आहेत त्या, आणि हँडमेड नथ त्या विकतात. त्यांचा नंबर आहे 9372953637. आणि त्यांचे हे पण आहे मेल ID जो chandrakorkanya.com वरती, तर तिथे पण तुम्ही त्यांना मेल करू शकता. आता त्यांनी मला 4 नथ पाठवलेल्या आहेत. मी 2 सिलेक्ट केलेल्या, पण 2 अजून त्यांनी पाठवल्यात. खूप सुंदर, पॅकेजिंग पण खूप छान आहे त्यांचं, अगदी परफेक्ट व्यवस्थित आल्या होत्या. एक ही नथ आहे, ह्या त्या आहेत, आणि ही एक नथ आहे, ही प्रेसची नथ आहे. आणि माझं प्रेसच्या नथ ज्या होत्या ना, तर त्यांच्याकडून नेहमी माझी तक्रार असायची की त्या पडतात, पण मी इतकं माझं डोकं हलवते पण मी अजिबात पडत नाही आहेत, कारण ती घालायची त्यांनी पद्धतही खूप सुंदर सांगितलेली आहे. आता हे बघा, ही खूप सुंदर अशी नथ आहे. ही एक आहे. त्या काय बोलल्या की तुमच्या नाकाच्या पाळीचा जो आकार असेल तर त्यानुसार इथे ॲडजस्ट करून सरळ वरती सरकवायचे. आपण काय करतो, हे असं जोरात फाकवतो, त्याच्यानंतर वरती हे करून प्रेस करतो. तसं न करता आपल्या नाकाच्या पाळीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे ती वरती अशी सरकवत न्यायची, मग परफेक्ट बसते. ही एक आहे. दुसरी ही एक सुंदर नथ त्यांनी बनवली, खूप मस्त आहे, मोत्यांची अशी खूप सुंदर नथ अशी आहे.
आता हे साडीवरती खूप छान दिसेल, पण मी म्हटलं अगोदर दाखवूया कारण मला इन्स्टाला हे कोलॅब करायचं आहे. पण खूप सुंदर आहेत नथ म्हटल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आणि मी नाकात इथं मुगट घातलाय तर इथपर्यंत ती व्यवस्थित बसवली आणि फिट बस. सुंदर मस्त डिझाईन आहे. आणि ही एक आहे, आता माझं मुगट इथे दिसतोय, ही मी नथ जी आहे ती सिलेक्ट केली होती. खूप सुंदर म्हणजे सुंदर आणि एथेनिक टाईपमध्ये. आता माझं मुगट पण दिसतोय तुम्हाला. खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे, खूप म्हणजे खूप. मी मध्ये जे छोटे बिझनेस आहेत किंवा जे घरी बसून करतायत तर त्यांना मी शाउटआउट देत होते, पण त्याच्यानंतर काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला म्हणून मी ते बंद केलं. त्यामुळे आता पूर्ण चौकशी करूनच मी अशा काही बिझनेसना शाउटआउट देत आहे आणि मी कुठलेही पैसे त्यांच्याकडून आकारत नाही. मी तर ह्यांना 2च पाठवायला सांगितलं होतं, तर त्यांनी स्वतःहून 4 पाठवलेले आहेत आणि खूप सुंदर मला प्रचंड आवडले आहे डिझाईन. फिनिशिंग इतकं सुंदर आहे ना, ही नथ तरी बघा तुम्ही, इतकी सुंदर आहे. फिनिशिंग खूप मस्त आहे नथीचं. अतिशय सुंदर असं त्यांनी फिनिशिंग केलं आहे. कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ज्यांचं इन्स्टा पेज नसेल त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करून अशा नथी किंवा त्यांचे काही डिझाईन्स जे आहेत ते तुम्ही बघून ऑर्डर करू शकता. बाकी यांचे प्राइसेस मलाही माहीत नाही आहेत, त्यांनी डिरेक्टली मला पाठवलं, मीही विचारलेले नाही आहेत प्राइसेस किती आहे ते तुम्ही त्यांनाच डिरेक्टली विचारू शकता. सध्या काही लोक कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता, काहीच त्यातलं माहीत नाही तरीसुद्धा फक्त देवाने तोंड दिले म्हणून बोलायचं असं सुरू आहे. चिखलबेक करायची सुरू आहे. काहीच माहीत नसतं नेमकं ते काय म्हणतात बूड किंवा शेंडा काही माहीत नसतं, पण बोलायचं म्हणून बोलायचं देवाने तोंड दिले म्हणून. तर अशा लोकांना मला एक सांगायचं आहे, तुम्ही दुसऱ्यावर चिखलफेक करताना तुमचे हात पहिले चिखलात जातात. दुसऱ्यावर चिखलफेक केल्यानंतर तो माणूस काय करतो, शर्ट, टी शर्ट, जीन्स, पॅन्ट, त्याच्यानंतर जो काही त्यांचा ड्रेस, साडी जे असेल ना तर ते धुतात. स्वतः धुत नाही, त्यांच्या घरी वॉशिंग मशीन असते, ड्राय क्लिनिंगला देतात, पण ते डाग साफ होतात. पण एकदा तुम्ही चिखलात हात घातले, तुमचे पाय चिखलात, तुमचं शरीर चिखलात, कारण चिखलात उभं राहिल्याशिवाय तुम्ही चिखलफेक करू शकत नाही, तर ते जे हात आहेत ना तुमचे तर ते घाण होणार. वास त्याचा जाणार नाही, तुमच्या अंगाला तो चिखल चिकटलेला असणार. दुसऱ्यावरती फेकताना पहिला स्वतःच्या अंगावरती येतो ना, आणि त्याच्यानंतर तुमच्या नखामध्ये जीवाणू किटाणू जातील, नाकातोंडामध्ये सुद्धा तो वास जाईल, शरीर खराब होऊन जाईल. त्यामुळे वेळीच अशा चिखलातून बाहेर पडा. कारण काय असतं माहिती आहे, अशा चिखलामध्ये जास्त वेळ राहिलं तर खूप सारे आजार होण्याची सुद्धा शक्यता असते. मानसिक आजार तर झालेलेच असतात काही लोकांना, म्हणूनच ते चिखलात उतरतात. सो ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला काही माहीत नाही तोपर्यंत दुसऱ्यावरती कोणीही बोट उचलू नये कधीच, मला वाटतं. सो हे लक्षात ठेवा आणि ज्यांना समजायचं त्याला समजू देत. बाकी कुणाला नाही समजलं त्यांनी नेक्स्ट व्हिडिओ बघा. मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. निशाता यांच्याकडे मी जाऊन आली होती तेव्हा, आणि अजून काही गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये. मी हवं तर टॅग ह्याच्यामध्ये मला वाटत नाही रिलेटेड व्हिडिओमध्ये टाकता येत असेल असं. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. नेक्स्ट व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि सरप्राईज आहे ते तुमच्यासाठी. सो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.